फिजिओलॉजी अँड फार्माकोलॉजी मधील एका अभ्यासाबद्दल बोललो होतो. तो अभ्यास खरंच खूप लक्षवेधी आहे. त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक गट निवडला होता. त्यांच्या एकाग्रतेच्या आणि स्मरणशक्तीच्या गुंतागुंतीच्या चाचण्या घेण्यात आल्या. तर विद्यार्थ्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. त्यांचा कॉग्निटिव्ह लोड हाताळण्याची क्षमता जास्त होती. वा, म्हणजे नवीन माहिती ग्रहण करण्यासाठी आणि साठवून ठेवण्यासाठी हे खरंच एक नॅचरल ब्रेन बूस्टर आहे. आणि केवळ शरीरातच नाही तर आजूबाजूच्या वातावरणातही या काळात काही विशिष्ट रासायनिक बदल घडत असतात. हो, तुम्ही ऑक्सिजन बद्दल बोलताय ना? हो, स्रोतांमध्ये नेसेंट ऑक्सिजन किंवा नवजात ऑक्सिजनचा खूप प्रकर्षाने उल्लेख आलाय. सूर्योदयापूर्वीच्या या काळात निसर्गातील झाडांची श्वसन प्रक्रिया आणि प्रकाश संश्लेषण यांच्यातील हा एक संधिकाल असतो. प्रदूषण सर्वात कमी असतं. आणि वनस्पतींमधून जो ऑक्सिजन बाहेर पडतो तो ओवन या नवजात स्वरूपात असतो. तो सामान्य ऑक्सिजनपेक्षा खूप जास्त रिॲक्टिव्ह असतो असं मी वाचलंय. अगदी बरोबर. हा नॅसेंट ऑक्सिजन रक्तातील हिमोग्लोबिन सोबत खूप वेगाने आणि सहजपणे मिसळतो. त्यामुळे शरीराच्या कानाकोपऱ्यातील पेशींपर्यंत उत्तम पोषण पोहोचतं. यामुळे नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढत असेल आणि एजिंगची प्रक्रियाही मंदावत असेल. नक्कीच. आपण ईशा फाउंडेशनच्या सद्गुरूंच्या विचारांचाही संदर्भ घेतलाय. त्यांचा दृष्टिकोन थोडा कॉस्मिक किंवा वैश्विक आहे, पण तो या वैज्ञानिक माहितीशी अचूक जुळतो. हो, ते मानवी शरीराचा सूर्य आणि पृथ्वीच्या परिभ्रमणाशी असलेल्या संबंधावर बोलतात. ते पायनल ग्रंथीकडे विशेष लक्ष वेधतात, जी प्रकाशाला अत्यंत संवेदनशील असते. बरोबर. सद्गुरूंच्या मते ब्राह्ममुहूर्ताच्या काळात ही पायनल ग्रंथी सर्वाधिक सक्रिय असते आणि आधुनिक वैद्यकशास्त्रही मान्य करतं की ही ग्रंथी मेलाटोनिन आणि सेरोटोनिन सारखी रसायने स्रवते, जी अतिशय प्रभावी मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतात. त्यामुळे मानसिक संतुलन स्थिर राहतं. आणि त्यांनी स्रोतांमध्ये आणखी एक अतिशय कुतूहलजनक मुद्दा मांडलाय जो शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेशी संबंधित आहे. टाकाऊ पदार्थांबद्दलचा मुद्दा. हो, ते म्हणतात की पहाटेच्या या काळात मानवी शरीरातील लघवीमध्ये असे काही विशिष्ट गुणधर्म किंवा रसायने आढळतात जे दिवसाच्या इतर कोणत्याही वेळी नसतात. म्हणजे रात्रभर शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं आणि सकाळी ते सर्व विषारी घटक बाहेर फेकण्यासाठी तयार असतं. आणि जर आपण ह्या वेळेत जागे असू आणि आपलं शरीर उभ्या स्थितीत असेल तर ही नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पार पडते. हे सगळं वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक विश्लेषण ऐकायला खूपच छान वाटतं. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की माहितीच्या महापुरात जगणाऱ्या आजच्या आधुनिक व्यक्तीसाठी या सगळ्याचा व्यावहारिक उपयोग काय? आजच्या धकाधकीच्या जगात वेळेचे नियोजन आणि मानसिक ताण हे सर्वांत मोठ्या समस्या आहेत. ब्राह्ममुहूर्त